नमस्कार, सरिताज रेसिपीमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे। उपवास म्हटलं की आपण फळ किंवा वेपर्स तरी खातो, पण लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत खायला आवडतात ते म्हणजे केळीचे वेपर्स। हे आपण उपवासासाठी न मसाला टाकता करणार आहोत, पण तुम्हाला जर उपवासासाठी नको असेल तर तुम्ही याला मसाला टाकून बनवू शकतात। चला तर मग जास्त वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया। तर मी इथे मार्केटमधून कच्ची केळी आणलेली आहे। तुम्ही कोणत्याही इथे केळीचा वापर करू शकतात, फक्त खालच्या साईडला निमुळतं असायला हवं, म्हणजे त्या केळीचे वेपर्स लवकर कुरकुरीत होतात। तर आता मी यातनं एक केळी काढून घेणार आहे। आता केळीचं साल काढण्याआधी आपण हाताला खायचं तेल लावून घ्यायचं आहे, म्हणजे केळीचं काळेपणा आपल्या हाताला लागणार नाही किंवा त्याचं चीक आपल्याला लागणार नाही। आता खालच्या साईडचं डेटही आपल्याला कट करून घ्यायचं आहे आणि अशा पद्धतीने आपल्याला सालींना चिरा मारून घ्यायचे आहेत, म्हणजे साल काढायला आपल्याला जड जाणार नाही। केळीचं साल काढायला खूप त्रास होतो, त्यामुळे ही एक सोपी पद्धत आहे। अशा प्रकारे 3 ते 4 मी चिरा मारून घेतलेला आहेत आणि आता आपण याचं साल काढून घेणार आहोत। अशा प्रकारे मी 2 ते 3 केळींचे साल काढून घेणार आहे। एकाच वेळेस जास्त केळींचे साल काढायचे नाहीत, कारण केळी हे काळे पडायची शक्यता असते, त्यामुळे आपण इथे 2 ते 3च केळींचे साल काढणार आहोत। तर मी ते 3 केळींचे साल काढून घेतलेली आहेत। आता मी इथे एका वाटीमध्ये पाणी घेतलेलं आहे आणि यामध्ये 1 चमचा मीठ टाकून घेणार आहे। तर या मीठला या पाण्यात व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। एका साईडला मी तेलही गरम करायला ठेवलेलं आहे। तेल आपल्याला चांगलं गरम करून घ्यायचं आहे। तेल जर कमी गरम असलं तर आपले वेपर्स तेलकट व्हायची शक्यता असते। आता आपण पाहून घेणार आहोत की तेल आपलं तापलेलं आहे का नाही। तर मी इथे घिसणी घेतलेली आहे आणि एक केळीचं वेपर्स यात पाडून पाहिलेलं आहे, तर पाहू शकता आपलं केळीचं वेपर्स हे वरच्यावर तरंगत आहे, छान असं तळलं जात आहे। तर आपण सगळे वेपर्स अशा प्रकारे गोल गोल पाडून घेणार आहोत। केळीचे वेपर्स आपल्याला बारीक पाडायचे नाहीत, तर आपल्याला थोडेसे जाडच याचे पाडायचे आहेत। बारीक पाडले तर ते तेलकट होतात किंवा मग ते तळत असताना जळतात व खाताना कडू लागतात, त्यामुळे आपल्याला जाडच पाडायचे आहेत। अशा प्रकारे मी एका केळीचे वेपर्स यात पाडून घेतलेली आहेत। आता आपल्याला फ्लेम ही मध्यम ठेवायची आहे। तरी ते आपले वेपर्स छान असे तळले जात आहेत। ते सगळे वरच्यावर तरंगायला लागले की यामध्ये आपल्याला मिठाचं पाणी तयार करून घेतलेलं टाकून घ्यायचं आहे। तुम्हाला जर ह्या वेपर्सचा कलर पिवळा हवा असेल तर मिठाच्या पाण्यामध्ये थोडीशी हळद टाकून तुम्ही त्या पाण्याचा वापर यात करू शकता। आता आपण यामध्ये मिठाचं पाणी टाकून घेणार आहोत आणि आता याला एखाद मिनिट अजून आपल्याला तळून घ्यायचं आहे। तर इथे आपले वेपर्स छान असे तळले गेलेले आहेत, तेलामध्ये अजिबात बबल होत नाहीत। त्याबरोबर आपल्याला आपोआपच जाणवतं की आपले वेपर्स कुरकुरीत झालेले आहेत, कारण आपण ज्यावेळेस चाळणीमध्ये त्याला काढतो त्यावेळेस ते कुरकुरीत आवाज त्यातला येत असतो। तर आपण हे वेपर्स आता काढून घेणार आहोत। आता परत तेल आपल्याला छान असं तापू द्यायचं आहे आणि आता गोलच्या ऐवजी आपण लांब केळीचे वेपर्स यामध्ये पाडणार आहोत। तुम्हाला जर गोल आवडत असतील तर तुम्ही गोल पाडा किंवा लांब आवडत असतील तर लांब पाडा। तर अशा प्रकारे आपण हे लांब केळीचे वेपर्स पाडून घेणार आहोत। यांनाही आपल्याला मध्यम आचेवर तळून घ्यायचं आहे। तर पाहू शकता छान असे आपले वेपर्स तळले गेलेली आहेत। आता यावर आपण मीठ टाकून घेणार आहोत। मी या ठिकाणी पाण्याच्या ऐवजी मीठ टाकलेलं आहे।
बऱ्याचदा आपल्याला भीती वाटते मिठाचं पाणी टाकल्यावर ते आपल्या अंगावर शिंतडे उडणार तर नाहीत, त्यापेक्षा ही सोपी पद्धत आहे. अशा पद्धतीने मीठ टाकल्यावरही आपले वेपर्स हे खारे होतात. तर पाहू शकता सगळे वेपर्स मी तळून घेतलेले आहेत. खूप छान असे कुरकुरीत आपले वेपर्स तयार झालेली आहेत. खूप सोप्या पद्धतीने मी इथे ही रेसिपी तुम्हाला दाखवलेली आहे. तुम्हाला लांब प्रकारचे आवडत असतील तर तुम्ही लांब तळू शकतात किंवा मग गोल आवडत असतील तर गोलही करू शकतात. आता यावर तुम्हाला जर मसाले टाकायचे असतील तर तुम्ही मसालेही टाकू शकतात किंवा उपवासासाठी करत असाल तर अशा प्रकारे प्लेनच ठेवा. ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा. माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. असेच नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करून ठेवा, म्हणजे मी व्हिडिओज अपलोड केल्यावर तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल. थँक्यू.